पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत। आज आपण क्लास घेत आहोत रेकी लेवल 1चा। रेकी लेवल 1चे साधक ऑनलाईन जॉईन झालेले आहेत। तर आपण बघूया की कोणाकडे स्पीकर ऑन आहे। तुझ्याकडे स्पीकर ऑन आहे स्वाती, तेवढा बंद करते प्लीज। तर आपण बघूया की रेकी लेवल 1 नंतर आपल्याला काय काय एक्सपिरियन्स येतात आणि कुठली चक्र कशा प्रकारे काम करायला लागतात। तर शरीरातलं पहिलं चक्र आहे ते मूलाधार चक्र। तर हे आहे सगळ्यात गुप्त स्थानी, त्याला आपण म्हणू शकतो कुंडलिनी जागृती। तर हे अतिशय महत्त्वाचं चक्र आहे आणि रेकी स्तर 1 मध्ये आपल्याला जी दीक्षा मिळते ती आपल्या 7व्या चक्रापासून खाली मिळते। म्हणजे 7वं चक्र आहे आपल्या शरीरातलं सहस्त्रहार चक्र, मग आहे आज्ञा चक्र, मग आहे विशुद्ध चक्र आणि त्याच्यानंतर आहे अनाहत चक्र। तर ह्या 4 चक्रांना तुम्हाला दीक्षा मिळते रेकी स्तर 1 मध्ये आणि रेकी स्तर 2 मध्ये तुम्हाला 7ही चक्रांना दीक्षा मिळते। आता आपण पहिल्या सगळ्यात अगोदर बघूया की रेकी स्तर 1 मध्ये काय म्हणजे कुठले वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला अनुभव यायला लागतात। तर जसं मी तुम्हाला म्हटलं की जरी आपल्याला 4 चक्रांना दीक्षा मिळत असली तरी जेव्हा तुम्ही रेकीचा अभ्यास करायला लागता, जेव्हा रेकीचं ध्यान करायला लागतं, तेव्हा तुम्हाला 7ही चक्रांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये व्हायब्रेशन्स यायला लागतात। आणि तुम्हाला जाणवलं असेल, आता मला वाटतं तुमच्या दीक्षा घेऊन काही दिवस झालेले आहेत, तर प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि आपण जसं म्हणतो प्रत्येक व्यक्ती सारखी नसते, प्रत्येकाला वेगवेगळे आजारपण असतात, प्रत्येकाची विचार करण्याची थिंकिंग पॉवर वेगवेगळी असते। आणि जसं आपण मानतो की न्यूटन यांच्याप्रमाणे थेरीप्रमाणे की बाबा प्रत्येक याला व्हायब्रेशन्स आहेत, तसे व्हायब्रेशन्स आपण म्हणतो की आपण रेकीद्वारे ते व्हायब्रेशन्स आपण जास्त प्रकारे अनुभव करू शकतो। की जेव्हा आपल्याला गुरूंकडनं दीक्षा मिळते त्याद्वारे आपल्या चक्रांवर ती कंपनं तयार व्हायला लागतात आणि तुम्हाला जाणवेल की जो काही तुमचा अगोदर त्रास होता तो आता कमी झालेला आहे। हे जाणवतंय का तुम्हाला? हां, म्हणजे जो काही आपली शारीरिक म्हणजे जिथे जिथे आपल्याला व्याधी असते त्या व्याधीचं निर्मूलन हळूहळू व्हायला लागतं। तर आधी आपण बघूया की मूलाधार चक्र, पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र। मूलाधार चक्र माकड हाडाच्या खालच्या टोकावर असतं आणि त्याचं स्थान आहे गुदद्वारच्या जवळ। अतिशय गुप्त स्थानी हे मूलाधार चक्र आहे, त्याला आपण म्हणू शकतो कुंडलिनी जागृती। तर जेव्हा सगळ्या चक्रांचं काम व्यवस्थित व्हायला लागतं तेव्हा मूलाधार चक्राचं काम पण खूप छान व्हायला लागतं। तर मूलाधार चक्राचं चांगलं काम होण्यासाठी तिथे आपल्याला साधना करायला पाहिजे। म्हणजे सातत्याने जेव्हा आपण रेकीचे मेडिटेशन करतो, सकाळ संध्याकाळ मी जेव्हा घेते, तर जेव्हा आपण ते मेडिटेशन करायला लागतो त्यातनं आपल्याला ध्यानातनं आपल्याला कळतं की आपल्याला त्या ठिकाणी ऊर्जा जाणवते। मग ऊर्जेचे प्रकार कुठले कुठले असतात की तर काही वेळेला तुम्हाला कंपनं जाणवतात, काही वेळेस तुम्हाला सुरुवातीला नुसतं गरम होतात तुमचे हात आणि काही ठिकाणी तुम्हाला जाणवेल की काही ठिकाणी थंड असतात, म्हणजे कमी अधिक प्रमाण असतं प्रत्येकाचं। तर मूलाधार चक्र हे कारणीभूत आहे तुमच्या कमरेखालच्या प्रत्येक अवयवावर, म्हणजे मूलाधार चक्राचं प्रभुत्व आहे। तर मूलाधार चक्राची अधिदेवता आहे श्री गणेशा, म्हणजे प्रत्येक चक्राची एक देवता आहे। मग श्री गणेशा हे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे। मग पृथ्वी तत्व आपण म्हणू शकतो की हा पृथ्वी ग्रह, मग बघा इतका छान हा पृथ्वी ग्रह आहे की त्या पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानायला लागतो। आणि जडत्व आहे बघा, या ग्रहामध्ये जडत्व आहे म्हणून आपण एवढे चालतो फिरतो उभे राहतो, आपलं प्रत्येक काम आपण व्यवस्थित करतोय। तेच जर आपण चंद्रग्रहावर असतो तर आपण उडत असतो, है ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नाही आहे। पण म्हणून मग किती आभार मानायचे ह्या पृथ्वी तत्वाचे, ह्या पृथ्वी ग्रहाचे। आपण रेकीमधनं शिकतो की ह्या ग्रहाचे आभार मानायचे। अर्थ एलिमेंट, जडत्व ज्याच्यामध्ये आहे, गुरुत्वाकर्षण जिथं आहे, आणि ते आपण कसं मांडतो
तर गणपती बाप्पांना आपण त्यांना नमस्कार करून त्यांचे सतत आभार मानून कमरेखालच्या प्रत्येक अवयवाला आपण ऊर्जा देतो. मग आता कमरेखालचा प्रत्येक अवयव म्हणजे आपले 2 सक्षम पाय. मग कधीही बघा, जर आपले 2 पाय अतिशय उत्तमरित्या जर काम करत असतील तर आपल्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे म्हणतात ना की वॉकिंग करा वगैरे. पण आजकाल काय झालं आहे, आपली लाईफस्टाईल चुकीची झालेली आहे. जसा जुना शेतकरी आपले असतात, ते छान चालत शेतात जातात आणि अन्न मेन रोल प्ले करतो. तर आपण बघतो आजकाल हायब्रिड अन्न जास्त वाढले. दुधाची पण प्युरिटी नाही आहे. हायब्रिड खाण्यामुळे काय होतं आहे की आपण वॉक तर करतो आहे, पण वॉक करत असताना पाहिजे तसे बेनिफिट्स आपल्याला मिळत नाही. का तर आपला अन्नमय कोश डिस्टर्ब झालेला आहे. म्हणजे प्रॉपर अन्न आपण काय करतो आहे, अन्न खाऊन झाल्यानंतर दिवसभरात जर 3 आपल्या गरजा आहेत तर आपण काय करतो आहे, त्यापेक्षा पण अधिक खात राहतो. त्यामुळे तो लोड कुठे येतो, आपल्या पचनशक्तीला. आणि मग त्यावेळेस ते पचन व्यवस्थित होत नाही, विसर्जन क्रिया होत नाही आणि त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू आहेत ते डिस्टर्ब होतात. हे तुम्हाला लक्षात येतं आहे का की जे आपण अन्न ग्रहण करतो त्या प्रकारे आपलं शरीर तयार होतं. म्हणजे पहिला कोश कुठला आहे, आपल्या पंचकोशामधला अन्नमय कोश. ज्या प्रकारचं आपण अन्न घेऊ त्या प्रकारे आपलं शरीर तयार होतं. आपण भारतासारख्या पवित्र भूमीमध्ये आहोत. आपल्याला माहिती की इथे विविध प्रकारची विविध जाती धर्माची लोक इथे राहतात आणि विविध भाग हा वेगवेगळ्या त्या पदार्थाशी, स्टॅपल फूडशी संबंधित आहे. जसं महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे आपण ज्वारी खातो, गहू पण आपल्याकडे आहे भरपूर. पण गहू आपल्याकडे आधी एवढा मुबलक प्रमाणात सगळे खायचे नाही. गव्हाचं प्रोडक्शन कुठे, पंजाब साईडला. आणि तिथली हवा पण तशी आहे. तिथे एक्स्ट्रीम टेम्परेचर असतात की त्यांच्याकडे ऊनही तेवढंच हाय असतं, मग थंडी पण तेवढीच असते. म्हणून त्यांच्या वातावरणाला सुटेबल तो गहू आहे. किंवा त्यांचं जर तुम्ही अन्न बघितलं तर राजमा, छोले, दाल मखनी म्हणजे असे पदार्थ आणि दही असं ह्या प्रकारे ते खातात. हेवी अन्न खातात ते. पण ती लाईफस्टाईल आता आपण पण म्हणजे हे करतो की नाही ठीक आहे, अरे छान चवी छान असतात म्हणून आपण पण आपलं बेसिक फूड काय महाराष्ट्रीयन लोकांचं, भाजी भाकरी म्हणजे पालेभाज्या. मेनली पालेभाज्या बऱ्याचशा लोकांना माहितीच नाही आहे, त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. छान पालेभाज्या, अगदी ह्या पावसाळी पण याच्यामध्ये काही काही सुंदर भाज्या असतात आणि त्या आपल्याकडे महाराष्ट्रीयन लोकांकडे खातात. आणि मग विविध प्रकारच्या डाळी आपल्याकडे आपण खातो. म्हणजे एवढी संपन्नता आहे आणि एवढी व्हरायटी आहे महाराष्ट्रीयन पदार्थांमध्ये. अशी एवढी व्हरायटी कुठल्याच याच्यात नसेल, एवढी व्हरायटी आपल्या याच्यात आहे. पण आपलं काय होतं की आपण सगळीकडचे आपण पदार्थ खायला जातो. जसं आपण बघतो साऊथ स्टाईलला त्यांचं तांदूळ जास्त आहे म्हणून ते आंबवलेले पदार्थ जास्त खातात. तर त्यांच्या त्या हवेला ते सुटेबल आहे. तिथे दमट हवा म्हणा किंवा काय, त्याच्या हवेला सुटेबल आहे. पण हे जे असे आपण वेगळे पदार्थ जेव्हा खायला लागतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की काही वेळेस ते पदार्थ आपल्याला व्यवस्थित पचत नाही. तेच आपण जर आपले नेहमीचे पदार्थ खाल्ले की काही नाही तर बाबा ज्वारीची भाकरी, छान उसळ चांगल्या मुगाची हे ते आणि चांगल्या पालेभाज्या, तर मला नाही वाटत की आपल्याला कोणाला काही प्रॉब्लेम येतो. पण जेव्हा आपण अदर दॅन धिस आपण अतिरेक करतो, जसं पाश्चात्य संस्कृती आता खूप अतिरेक आहे, बऱ्याच वर्षांपासून तिचा अतिरेक आहे की ब्रेड आणि ब्रेडचे पदार्थ विविध. आपल्याला आठवतं का आपल्या लहानपणी कधी असे पदार्थ होते का? आपल्याला आई काय करायची की परतलेला भात किंवा अजून विविध पदार्थ, आपला उपमा होता, घावन होतं आपल्याकडे, हे सगळे पदार्थ होते. पण आता ते कालांतराने आपलं सगळं बदललं आहे अन्न. आणि जसं अन्न बदललं आहे त्याच्याप्रमाणे आजारपणं पण विविध व्हायला लागलेली आहेत. तर आपण बघतो की खूप लहानपणापासूनच लोकांना विविध आजार होतात. आपण बघतो की लहान वयामध्येच मुलांना हार्ट अटॅक यायला लागलेत. आपण विचारही करू शकत नाही, हार्नियासारखे आजार डोकंवर काढतात.
म्हणजे आणि इतकं ते डेंग्यूचं प्रमाण सतत, मग सतत विविध प्रकारचे इन्फेक्शन्स लगेच व्हायला लागलेले. आपले आई वडील बघा, जुनी लोक, त्यांचं अन्न ते कधी बदलत नाही. त्याचा नाही बा, मला माझं बरं आहे, हां भाजी भाकरी तेच दे बरं का, मला दुसरं नको दे, आणि ते नको म्हणतात. तर तुम्ही बघाल कम्पॅरेटिव्हली त्यांची इम्युनिटी खूप छान आहे. आपण कोरोनाच्या काळात पण बघितलं की वयस्कर लोकांना एवढा त्रास झाला नाही जेवढा तरुणांना झाला. तर का असं आहे, तर लाईफस्टाईल मॅटर्स अ लॉट. म्हणजे आपल्या चक्र डिस्टर्ब होण्याचं कारण काय, म्हणजे माझा हा सांगण्याचा अट्टाहास हाच आहे की बाबा सगळ्यांनी आपल्या अन्नमय कोशाची सगळ्यात अगोदर खूप काळजी घ्या. म्हणजे खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करा. आजकाल आपण बघतो की वेस्टर्न WC असतात सगळीकडे. आपल्याकडे जुने होते इंडियन स्टाईल टॉयलेट्स. तर त्याच्यानी पण काय व्हायचं की बरोबर त्या इंटेस्टाईनला प्रेशर यायचं आणि मग बरोबर आपली विसर्जन क्रिया व्यवस्थित होत होती आणि त्याद्वारे आपल्या शरीरात जे विविध प्रकारचे वायू वाहतात त्या वायूचं संतुलन अगदी व्यवस्थित होतं. आता WCमुळे काय झालं की खूप लोकांना कॉन्स्टिपेशनचे त्रास होतात. आपण म्हणतो की आधुनिकतेच्या नावाखाली सगळीकडे WCच आहे. तर आपल्या जुन्या बायका त्या अजूनही प्रिफर्ड करतात की नाही इंडियनच टॉयलेट, किंवा त्या धुणं पण धुवायच्या खाली बसून. आपल्याकडे आता सगळ्यांकडे वॉशिंग मशीन आले, तर काही काही जुन्या आज्या मी अजूनही बघते, अजूनही आपल्याकडे नदीवर वगैरे बायका धुणं धुवत असतात. त्यावेळेस तुम्ही बघितलं का ते बरोबर 2 पाय वर करून त्या धुणं धुवत असतात. त्यामुळे काय होतं, आपण असं जर बसायला गेलो नॉर्मल तर आपल्याला येतच नाही. म्हणून म्हणतो आपण योग करा, योग करा. आपण बसूच शकत नाही. इतकी वाईट अवस्था आहे की जे लहानपणापासून आपण तेच होतं ॲक्च्युली आपल्याकडे आणि आपण ते विसरून गेलो. तर त्याच्यासाठी म्हणतात की योग पण करा. आता ही वैश्विक शक्ती आपल्याला कशी हे करते. कोणी कोणी म्हणतं की नाही फक्त वैश्विक शक्तीचं ध्यान करा मग सगळे चक्र सक्षम होतात. मी म्हणते की नाही, वैश्विक शक्ती तुम्ही जे काही कृती करत असाल त्याला ती चालना देते. तुमची आंतरिक क्षमता वाढण्यासाठी ती मदत करते. आंतरिक क्षमता तुम्हाला वाढवायची असेल तर वैश्विक शक्तीचा ध्यास तुम्ही नक्की घ्या. आणि तुम्हाला मेडिसिन फ्री व्हायचं असेल तर ही शक्ती तुम्हाला नक्की बूस्ट करते. बघा आपल्याला आपण आजकाल एवढे रिपोर्ट आधी कोणी करायचं का एवढ्या ब्लड टेस्ट. आजकाल काही उठसूट झालं की म्हणतात करा ब्लड टेस्ट. आपले जुने लोक एवढी नाही करायची ब्लड टेस्ट. आजकाल खूप ब्लड टेस्ट असतात आणि मग त्या ब्लड टेस्टवरनं लगेचच सांगतात की तुमचं हे कमी आहे ते कमी आहे आणि मग त्याच्याप्रमाणे मग आपल्याला गोळ्या पण लगेचच सुरू होऊन जातात. आपण कधीच नॅचरल फॉर्मकडे जात नाही. आता त्या गोळ्या आपण बघायला गेलं तर ते केमिकल असतात. म्हणजे हे लक्षात येतं आहे की आपल्या शरीरामध्ये केमिकल आहे. ते केमिकल जर आपण चांगलं रोजचं सकस आहार घेऊन जर आपल्याला ते बूस्ट झालं तर आपल्याला नो नीड ऑफ वरनं पिल घ्यायची गरज पडेल का आपल्याला. जसं मला 2 वर्षापूर्वी थोडंसं आलं होतं, माझं थोडं कोलेस्ट्रॉल किंचित वाढलं होतं. मग लगेच आमचे जे डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की ही उद्यापासून गोळी तू घ्यायची आहे. पण माझा प्रचंड विश्वास या वैश्विक शक्तीवर. तर मी म्हटलं अरे आपण बघूया तर खरं. डॉक्टरांनी आणलेल्या गोळ्या मी ठेवल्या साईडला. मग मी आपलं नेहमीचं गुगल वगैरे सगळं करून मी बघितलं की कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय आहे. भरपूर नॅचरल गोष्टी आहे. तुमच्या आहारामध्ये बदल करा. मी तेलकट नका खाऊ, बेकरी प्रॉडक्ट्स नका खाऊ, मीठ नका जास्त खाऊ, ऑइल एक्सेस जिथे असेल ते खाऊच नका. आणि आहारामध्ये तुम्ही छान सुंठ अद्रक वगैरे हे आहारात आवर्जून घ्या. आवळा ज्यूस घ्या. याच्याने काय होतं, पटापट ते कोलेस्ट्रॉल रिड्यूस व्हायला मदत होते. आणि ते फक्त मी तेवढं पाळलं आणि माझा आहार मी व्यवस्थित केला. आणि मी एक शब्दही कोणाला काही बोलले नाही की माझं ज्याचे चेंजेस आहे हे माझ्यापुरतं मी केले. मग कुठे गरम कोमट लिंबू पाणी वगैरे मी घेतलं. आपल्या सगळ्यांना हे नॉलेज असतं बघा की जसं मी म्हणेल की तुम्हाला पण आहे. पण काही वेळेस कसं असतं, कळतं आणि वळत नाही आपण, असं होतं. ते म्हटलं नाही आता मी जोपर्यंत माझ्यावर प्रयोग करत नाही, कारण मी जर एवढ्या लोकांना शिकवते तर माझ्या स्वतःवर पण प्रयोग झाला पाहिजे ना.
सातत्याने मी ते आहाराकडे लक्ष दिलं आणि प्रयोग केला आणि मला लक्षात आलं की साधारण एक 6 महिन्यानंतर मी जेव्हा टेस्ट केली तेव्हा माझं कोलेस्ट्रॉल विदिन नॉर्मल. तर म्हणून हा विश्वास जो जागृत झाला तो फक्त रेकीमुळे माझ्यामध्ये. आणि जसं मी कालच टाकलं की मला झाली 25 वर्ष झाली 18 जुलैला. 1999 साली मी रेकीची दीक्षा मला वासंतीताईंनी दिली होती. तर अशी तुमच्यामध्ये पण कॅपॅसिटी आहे आणि तुम्ही पण तुमच्या आजारांचं निर्मूलन करू शकता. तर फक्त तुमची आंतरिक ऊर्जा वाढवण्यासाठी तुम्ही सातत्याने तिचा ध्यास घ्या. तर मूलाधार चक्र आहे तुमच्या आंतरिक शक्तीशी संबंधित, तुमचा आत्मविश्वास वाढण्याच्या संबंधित. जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही माझ्यावरचा विश्वास माझा कमी होतो आहे, त्यावेळेस लम लम लमचं उच्चारण करा. लम बीजमंत्र आहे तुमच्या मूलाधार चक्राचा. आणि आजचा छान मंगळवारचा दिवस आहे तर मी अगदी आवर्जून सांगते की लम 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 तुमच्या याच्यात ठेवा. किंवा तुम्ही गणपती बाप्पांचं ध्यान करा. कुठल्या प्रकारे तर अथर्वशीर्ष छान तुम्ही म्हणू शकता किंवा अजून गणपती बाप्पांची तुम्ही साधना करू शकता. मग असं नॉट कंपल्सरी की बाबा तुम्ही देवापुढे बसून कंटिन्यू पोथी वाचा वगैरे, मी असं कधीच म्हणणार. पण येता जाता तुम्ही करू शकता. तुमच्या स्वयंपाकघरात, आपण स्वयंपाकघरात मॅक्सिमम टाईम असतो. सगळ्यांकडे सिरी आहे, गुगल आहे, त्याच्यावर तुम्ही छान मंत्र लावून ठेवू शकता. मग तुम्ही गणेश मंत्र लावून ठेवू शकता. मग काय एवढं गणपती बाप्पांना महत्त्व आहे. आधी देवता, बुद्धीची देवता, विघ्नहर्ता बाप्पा आपण त्यांना म्हणतो. जेव्हा त्या व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो त्यावेळेस नकारात्मक गोष्टी त्या व्यक्तीच्या मनात जास्त यायला लागतात. आणि जेव्हा कॉन्फिडन्स लूज होतो तेव्हा ती व्यक्ती वेगळं काहीतरी करण्याचा विचार करायला लागते. तर म्हणून हा आपल्यातला कॉन्फिडन्स कधीही लूज होऊ द्यायचा नाही. तर तो कॉन्फिडन्स लूज न होण्यासाठी मूलाधार चक्रावर तुम्ही खूप रेकी घ्यायची, लम लम म्हणत. किंवा दिवसभर तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा लम म्हणा. किंवा लमच्या ऐवजी तुम्हाला जर वाटलं की मला गणपती बाप्पांचा जप करायचा आहे, ओम गम गणपते नमः म्हणा. त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तुमचं मूलाधार चक्र सक्षम होत आहे. आणि बघा, मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव, आपली मेन जननेंद्रिय, जिथून व्यवस्थित विसर्जन, बघा ती विसर्जन क्रिया आपल्याला आत्ता असं लक्षात येत नाही. पण आपण एवढे जेव्हा पेशंट हिलिंग ग्रुपला सुरू आहेत तेव्हा एक पेशंट आहे, ती जवळपास 3 आठवड्यापासून ॲडमिट होती. तिचं युरिनच स्टॉप झाली. म्हणजे चांगली अगदी तरुण हे, आणि तिचं हे झालं. तर बघा किती गरजेचं आहे आपल्या सक्षम ठेवणं प्रत्येक अवयवाला. तर तिला 3 आठवडे आपण रेकी देत होतो आणि छान तिला आता घरी सोडलं मागच्या आठवड्यात आणि ती घरी गेली आहे. आणि अजूनही म्हणजे तिला हळूहळू करत आता डायलिसिस सुरू झालेलं आहे. पण तिचा कॉन्फिडन्स इतका कमी झालेला होता की ती पूर्ण घाबरून गेली होती तिला जेव्हा ॲडमिट केलं होतं. साहजिकच कोणी घाबरून जाऊ शकतं. तुम्हाला जर 1 दिवस जरी युरिन नाही झाली तरी हा भीती कोणाला येऊ शकते की बाबा काय झालं असेल तिथे माझ्या. साहजिक आहे ना, असं वाटतं ना आपल्याला की कुठे बिघाड झाला असेल. तर मी म्हणते आत्तापासूनच ती वेळ येऊ देण्यापेक्षा आत्ताच प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आपण देवाला सतत ही प्रार्थना करत असतो की भगवंता मी तुझे कितीच आभार मानू, तू मला एवढं स्वस्थ शरीर दिलेलं आहे. सातत्याने आपण रेकीच्या आपल्या ध्यानामध्ये आपण त्यांचे आभार मानत असतो आणि त्या अवयवाचे आपण आभार मानतो. मग जेव्हा अवयवांचे आपण आभार मानतो त्यावेळेस ते अवयव आपल्याला ते म्हणतात, तुम्ही मला थँक्यू म्हणतात, माझे आभार मानतो, मी अजून छान काम करतो. ते सेल आपलं कॅरी करायला लागतात. आणि मी म्हणते इमर्जन्सी येण्या अगोदरच आपल्या अवयवांना एकदम सक्षम ठेवा. मग अशा प्रकारे ती पेशंट होती, ती घरी आली आहे. तिचं डायलिसिस जरी सुरू असलं तरी तिची कॉन्फिडन्स लेवल आता प्रचंड वाढलेली आहे. जेव्हा कॉन्फिडन्स लेवल वाढते तेव्हा तुम्ही अर्धे अधिक बरे होता. तुम्ही डॉक्टर तुम्हाला गेल्यावर काय विचारतात? काय विचारतात स्वाती, तू सांग. डॉक्टरांकडे तुम्ही गेल्यावर काय झालं तुम्हाला आणि अजून काय विचारतात? काय काय त्रास होतोय?
मग आपण सांगतो की नाही त्यांना मला हा त्रास होतोय, तो त्रास, आपण जे सांगू त्या प्रकारे होतं. आता तुम्ही घरातच जर समजा टेम्परेचर आलं आणि तुम्ही जसं जोशी सरांनी सांगितलं आहे की कोमट पाण्यामध्ये तुम्ही दोन्ही पाय सोडून बसायचे, ब्लॅक डॉट करा, कोमट पाण्याचा टॉवेल डोक्यावर ठेवा आणि ते ब्लॅक डॉट त्यांनी सांगितलेले त्या ठिकाणी तुम्ही डॉट मारले, कोमट पाण्यात अर्धे पाय घालून बसले, तर तुमचा ताप उतरून जातो. म्हणजे किती छान. म्हणजे मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही 2 दिवस हेच प्रयोग करा, 2 दिवस 3 दिवस, पण आजकाल ना थोड्या थोड्या गोष्टीला डॉक्टरांकडे जाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर तुम्हाला एक लक्षात येतं की बाहेर क्लायमेट चेंज झाले, मग तुमच्यात चेंज होणारच ना बॉडीमध्ये. आता तुम्ही भाज्या बिज्या ज्या उघड्यावर सगळ्या तयार झालेल्या असतात शेतामध्ये, त्या स्वच्छ धुवून आपण जर नाही खाल्ल्या, त्रास कुठेतरी होणार आपल्याला. तर म्हणून मग आपण काय करतो की त्या स्वच्छ भाज्या छान तुम्ही जर परतून केल्या, सगळं झालं, तर तुम्हाला त्रास होणारच नाही. आणि त्या हवामानाप्रमाणे तुम्ही आहार घ्या ना. तुम्ही बाहेर हवामान एकदम कुंद वातावरण आहे, म्हणजे पचत नाही, त्यावेळेस पचनशक्ती कमी झालेली असते, आणि त्यावेळेस जर तुम्ही हेवी फूड घेतलं तर ते पचायला त्रासच देईल तुम्हाला. मग म्हणून आपल्या आजी वगैरे, आपल्या आया वगैरे आपल्याला काय सांगायच्या की नाही, आज मुगाचं कढण घ्या, एक कढी खिचडी खा. असं बघा, आपले आवर्जून आपली जुनं लोक किती छान पदार्थ, आणि बाहेरचं वातावरण त्याच्याप्रमाणे असायचे. डिंकाचे लाडू आजकाल सर्रास सगळ्या सीझनमध्ये असतात. डिंकाचे लाडू आपल्याकडे कधी असायचे? थंडीमध्ये. तर आजकाल मला वाटतं सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे लाडू मिळतात आणि सगळंच होतं. तर आहारशास्त्र सगळ्यांचं मला वाटतं सगळ्यांचं बदललं आहे, आणि सगळेजण वेगवेगळं घेतात, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या व्याधी प्रत्येकाला दिसतात. कधीही न ऐकलेले आजार आपल्याला ऐकायला येतात. आपण म्हणतो अरे असा पण त्रास होतो. म्हणजे मी म्हटलं बापरे, इतके नवीन नवीन आजार मला पेशंट फोन येत असतात आणि ते म्हणतात की असा असा त्रास होतो. एक तर काय, तुमची इम्युनिटी कमी करण्यासाठीच तो एक असा जंतू तयार होतो की तुमची इम्युनिटीच कमी होत जाते. तर असेही आजार आहेत. तर त्याच्यासाठी तुमचं मूलाधार चक्र सक्षम असणं खूप गरजेचं आहे. म्हणून मूलाधार चक्राला नेहमी खूप भक्कम ठेवा, सक्षम ठेवा, ज्याद्वारे तुमचा कमरेखालचे प्रत्येक अवयव छान काम करतात. आणि जेव्हा तुम्ही व्यवस्थित आहार ठेवता, मग लाल रंगाचे पदार्थ हे कारणीभूत आहे तुमचं मूलाधार चक्र चांगलं ठेवण्यासाठी. आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुम्ही लाल रंगाची कडधान्य, खारीक पावडर ज्याच्यामुळे कॅल्शियम छान राहतं, नाचणी आहे, मटकी आहे, मग हळीव आहेत. हळीव उष्ण असतात पण त्याचे बेनिफिट्स खूप आहे. हळीवाचे लाडू आपल्याकडे करतात. आणि मग लाल रंगाचे फळं, भाज्या, राजगिरा, लाल माठ, मग परत आपण म्हणू शकतो की बीट, उकडून छान बीट, आपण बीटाचं सूप करू शकतो ह्या वातावरणामध्ये पावसाळी हवेत, की त्याद्वारे आपल्याला जाणवतं की आपलं मूलाधार चक्र खूप छान काम करतं. आणि मग लाल रंगाची फळं म्हणजे आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुम्ही सफरचंद घ्या, पचनशक्ती तुमची छान राहते. आणि हळूहळू त्यातनं आपल्याला जीवनसत्व पण सगळी मिळतात. जर रोज सातत्याने आपण एक दिवस नाही, आपल्याला त्रास होतोय, कंबर दुखतीये, कुठे पाय दुखत आहेत, गुडघे दुखत आहेत, आणि जवस सांगितलेत खायला, अगो मी तर 4 दिवसापासून जवस खाते, आता फरक पडायला पाहिजे. पण असं होणार आहे का की लगेच खाल्ल्या लगेच फरक पडेल? आपली दुखणी मुरलेली असतात. मग ती मुरलेली दुखणी कमी करण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्नशील पाहिजे. ते प्रयत्न आपण करायला लागतो जेव्हा आपण रेकीच्या परिवारात येतो. आणि खूप मी जणांचं बघते की खूप उत्साह असतो रेकी शिकण्या अगोदर. इकडनं ऐकतात किंवा कुठेतरी माझं स्टेटस पाहिलेलं असतात, व्हिडिओ पाहिलेले असतात, आणि मग ते येतात. आणि मग काही दिवसांनी मला त्यांचं जाणवतं की उत्साह त्यांचा कमी होतो, किंवा घाईघाईने रेकी मास्टर पण होऊन जातात. रेकी लेवल 1, 2, 3, 4 करतात आणि कुठेतरी मध्येच स्टॉप होतात. ते कधी प्री मास्टरच होतात आणि पुढे नाही करत. तर याच्यामध्ये मी अगदी आवर्जून सांगते की सातत्याने तुम्ही जर केलं, यू विल बिकम अ फिट अँड फाईन, मेंटली, फिजिकली अँड इमोशनली.
त्याच्यासाठी तिचा ध्यास घेणं खूप गरजेचं आहे. जसं आपण न चुकता रोज म्हणजे आपलं अन्न आपण तयार करतो, शिजवतो. प्रेमाने घरातली बाई घरातल्या लोकांसाठी अन्न शिजवते. का तर तिला काळजी असते सगळ्या घरातल्या लोकांची. तर त्याप्रमाणे प्रेमाने तुमच्या शरीराला रोज बघण्याचा प्रयत्न करा. आपण जर घरातल्यांची सगळ्यांची काळजी घेतो तर का बरं आपल्या चक्रांची काळजी घ्यायची नाही? म्हणजे आपलं शरीर हे काय म्हणायचं की देवाने दिलेली आपल्याला एक सगळ्यात अनमोल अशी भेट आहे. मग त्याच्या आत सूक्ष्म असे ते अवयव आहेत आणि चक्र आहेत. जेव्हा आपण त्या सूक्ष्म अवयवांची काळजी घेतो त्यावेळेस तुम्हाला जाणवेल की तुम्हाला मेडिकल लागतच नाही. आता जो काही बिघाड झाला तो फक्त आपल्या चुकीच्या झोपण्याच्या सवयी, खाण्याच्या सवयी, अन्नमय कोश न सांभाळल्यामुळे, मनोमय कोश न सांभाळल्यामुळे. आता मनोमय कोश आपला आपण न सांभाळल्यामुळे काय होतं तर आपलं मनोमय कोशामध्ये आपण सतत विचार सुरू असतात टिकटिक घड्याळासारखे. आपण थांबतच नाही. रेकीद्वारे आपण काय करतो की त्या मनाला आवर घालायला शिकतो की माझं लक्ष मला पूर्ण ह्या शक्तीतच वाहून द्यायचं. सातत्याने जेव्हा आपण चिंतन मनन करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला साध्य व्हायला लागते. आपल्याला बघा लहानपणी आपण जेव्हा जायचो बालवाडीमध्ये, नर्सरीत, तेव्हा आपल्याला मनाचे श्लोक वगैरे म्हणायला लावायचे. मनाचे श्लोक आपण न चुकता म्हणायचो. ते श्लोक म्हणत असताना आपल्याला जाणवलं की त्याच्याशिवाय आपल्याला येऊ द्यायचे नाही वर्गात. पण ते श्लोक म्हटल्यावर आपल्याला लक्षात आलं की ते आपल्या मुखपाठ झाले होते आणि कुठेतरी ते त्याच्यातला अर्थ आपल्याला कळायला लागतो. तेवढ्या लहानपणी कळत नव्हतं आपल्याला, पण आता आपण असं रिअलाईज होतं की आजकालच्या मुलांना श्लोकच नसतात पाठ. कारण किंडर गार्डन आहे, इंग्लिश शाळांमध्ये जातात मुलं की ठीक आहे बाबा बाहेरच्या आधुनिक जगाशी पण एकत्र व्हायला पाहिजे म्हणून ते शिकतात. पण ज्या घरामध्ये आया घेतात म्हणजे मनाचे श्लोक किंवा संस्कृत श्लोक विविध असतात, रामरक्षा असते, मग गणपती स्तोत्र असतं, त्या मुलांना ह्या तक्रारी कमी व्हायला लागतात. म्हणजे आपण म्हणतो की गणपती स्तोत्र येत असेल, खूप मुलांचं बघा पाठांतर किती छान असतं की त्यांना रामरक्षा पण पाठ असते, मग त्यांना अथर्वशीर्ष पण येत असतं. मग अथर्वशीर्ष जेव्हा म्हणायला लागतो त्यावेळेस तिथे कंपनं तयार होतात मूलाधार चक्रावर आणि एक प्रकारचा प्राणायाम होतो. त्या प्राणायामाद्वारे तिथे तयार होतात ती कंपनं आणि आपले ते अवयव सक्षम व्हायला लागतात. म्हणजे मूलाधार चक्रावर कंट्रोल छान यायला लागतो. म्हणून आवर्जून तुम्ही पण स्वतः आपण अथर्वशीर्ष काही नाही तर लावायचं तरी, किंवा मग लम 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 तरी म्हणायचं. मग लमद्वारे तुम्हाला जाणवेल की बरोबर मूलाधार चक्रावर असं आकुंचन होतं, आकुंचन आणि प्रसरण, आणि असं झाल्यामुळे तिथे ती कंपनं तयार होतात आणि आपलं ते चक्र सक्षम व्हायला लागतं. आपले जननेंद्रिय सक्षम होतात. मग आपल्या कमरेखालचा प्रत्येक अवयवाला कंपनं तयार होतात आणि आपली शारीरिक क्षमता वाढते चालण्याची. म्हणजे तिथे ज्या प्रकारची मोबिलिटी पाहिजे तशी ती मिळायला लागते. तर अशा प्रकारे आपल्या मूलाधार चक्राची आपण काळजी घेतली तर आपला आत्मविश्वास वाढतो. मग जेव्हा आपण पदार्थ विचार करून घेतो ज्याद्वारे आपल्या रक्तधातूमधील कॅल्शियम हा घटक छान काम करायला लागतो, त्याद्वारे आपल्या शरीरामध्ये अस्थिधातू जो आहे, म्हणजे आपल्याला हस्तिधातू म्हणजे आपल्याला माहिती फक्त हाडं, पण नाही, आपली स्नायू पण बळकट असतात की नाही. स्नायू जर बळकट असतील तर त्यांना कॅल्शियम मिळायला लागेल ना, किंवा डाळीतनं मिळतात ते तत्व, लाल रंगाचे आपण कडधान्य खाल्ल्यावर, मग त्यांना बळकटी यायला लागते. मग ती बळकटी आल्यानंतर आपला आत्मविश्वास पण वाढायला लागतो. आणि ह्या पृथ्वी तत्वाचे जेव्हा आपण आभार मानतो, म्हणजे पृथ्वी ग्रहाचे, त्यावेळेस तिचे पण आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात. पृथ्वी ग्रहाचे आपण तिला धरणी माता म्हणतो, तर त्या धरणी मातेचे आपल्याला आशीर्वाद मिळायला लागतात भरभरून. म्हणून सगळ्यांनी आवर्जून मंगळवारच्या दिवशी लम बीजाक्षरचं चिंतन करा, मी तर म्हणते, आणि बघा तुमचा आत्मविश्वास